नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक 19/12/2024 रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना पाल ढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो. त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन, पोलीस हवालदार 332 शेख, तसेच जयंत शिंदे, सौरभ गवळी, गौरव गवळी असे सर्व अंमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक इसम संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला. त्यावेळेस त्यांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली. त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ अंड्या, राहणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण 10 गाड्या मिळून आल्या आहे. तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये 4 मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे. ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केली असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे. पुढील तपास माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भारी सर, पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक करत आहेत. बाजू